आपल्या कुटुंबातील सर्वजण निरोगी आयुष्य जगावे, त्यांच्यावरील अपमृत्यूचं भय टळावं, आपल्या घरामध्ये धनधान्य सुखसमृद्धी यांची भरभराट व्हावी. आपल्याला मंगळवारी 29 ऑक्टोबरला प्रदोष काळामध्ये ही पूजा करायची आहे. या दिवशी प्रदोष काळ सायंकाळी 5:38 सुरू होणार असून रात्री तो 8:13 आहे. धनत्रयोदशी पूजेचा शुभ मुहूर्त सायंकाळी 6:31 पासून रात्री 8:13 आहे. त्यानुसार आपल्या सर्वांना या पूजेची तयारी करून योग्य वेळेमध्ये ही पूजा करायची आहे. सर्वप्रथम पूजेची जागा स्वच्छ करायची. पूजा मांडणी करता एखादा पाट किंवा चौरंग त्याच्यावर ठेवायचा. पूजा करताना आपलं किंवा देवाचं तोंड दक्षिण दिशेला येणार नाही अशा पद्धतीने आपल्याला पूजेची जागा निवडायची असते. पाटावर किंवा चौरंगावर एखादा स्वच्छ लाल किंवा पिवळ्या रंगाचा कपडा किंवा देवपूजेतला आसन तुम्ही टाकून घेऊ शकता. आपण पूजेची सुरुवात नेहमी दिवा लावून करत असतो आणि दिवाळीच्या पूजा अर्चांमध्ये समईचा देखील वापर होतो. त्यामुळे सुरुवातीला एखादी समई किंवा दिवा तुम्ही प्रज्वलित करून घ्या. त्यांना हळदी कुंकू अक्षता फूल वाहा, नमस्कार करा आणि पुढील विधींना सुरुवात करा. धनत्रयोदशी पूजेचा मुख्य गाभा म्हणजे या पूजेतला मंगल कलश. मंगल कलश भरण्यासाठी कलश म्हणून एखादा तांब्याचा किंवा पितळेचा तांब्या घ्यायचा, त्याच्यामध्ये पाणी भरायचं. कलशाची जी बाजू आपल्या अगदी समोर येणार आहे त्या बाजूवर कुंकवाच्या मदतीने शुभचिन्ह म्हणून स्वस्तिक काढून घ्यायचं. बाकी राहिलेल्या रिकाम्या जागेमध्ये तुम्ही कुंकवाची किंवा हळदी कुंकवाची बोटं किंवा अष्टगंधाची 5 बोटं नाम म्हणून ओढून घेऊ शकता. कलशामध्ये रत्न म्हणून काही वस्तू टाकल्या जातात, जसं की नाणं, ते तुम्ही 1 रुपयाचं घ्या किंवा 5 रुपयाचं सुद्धा घेऊ शकता. सुपारी, फूल, हळदी कुंकू, अक्षता आणि चैतन्याचं प्रतीक म्हणून 5 नागवेलीची पानं किंवा 5 आंब्याची पानं तुम्ही कलशामध्ये लावू शकता. कलशावर पाणी असलेला एक नारळ शेंडी वरती येईल अशा प्रकारे ठेवून तो संपूर्ण मंगल कलश तुम्हाला पाटावर किंवा चौरंगावर खाली तांदळाच्या गोलाकार राशीचा आसन देऊन आपल्या डाव्या हाताला येईल अशा पद्धतीने ठेवायचा आहे. यानंतर आपल्याला संकल्प विधी करायचा आहे. त्यामध्ये पहिलं केलं जातं ते म्हणजे आचमन. आचमन किंवा संकल्प विधी करण्यासाठी आपल्या समोर एखादं ताम्हण ठेवायचं. देवपूजेमध्ये देवांना स्नान घालण्यासाठी किंवा असा संकल्प वगैरे करण्यासाठी एखादी छोटीशी पळी किंवा चमचा आपल्याकडे असणं आवश्यक आहे, तर तो सुद्धा घ्यायचा. त्याचबरोबर एखाद्या फुलपात्रामध्ये किंवा तांब्यामध्ये स्वच्छ पाणी घ्यायचं. एखाद्या छोट्याशा प्लेटमध्ये एक फूल, त्याचबरोबर हळदी कुंकू आणि अक्षता काढून घ्यायच्या किंवा तुमच्या हळदी कुंकवाच्या करंड्यामध्ये या सगळ्या गोष्टी असतील तर करंडा जवळ ठेवा आणि फूल सुद्धा त्याच्या शेजारी तुम्ही ठेवू शकता. आचमन करण्यासाठी पहिल्यांदा काय करायचं, आपल्या डाव्या हाताने उजव्या तळहातावर पाणी घ्यायचं आणि हे पाणी पिताना पहिला मंत्र म्हणायचा, ओम केशवाय नमः. त्यानंतर पुन्हा डाव्या हाताने उजव्या तळहातावर पाणी घ्यायचं आणि ते पिण्याच्या वेळा दुसरा मंत्र म्हणायचा, ओम नारायणाय नमः. तिसऱ्यांदा पुन्हा पाणी आपल्या तळहातावर घ्यायचं आणि ते पाणी पिण्याच्या वेळा मंत्र म्हणायचा, ओम माधवाय नमः. यानंतर तो उष्टा हात कपड्याने पुसून घ्यायचा. त्यासाठी एखादा स्वच्छ कपडा सुद्धा तुमच्या जवळ ठेवा आणि पुन्हा तळहातावर पाणी घेऊन ओम गोविंदाय नमः हा मंत्र म्हणून ते पाणी तुम्हाला ताटामध्ये सोडायचं आहे. हे झालं आपलं आचमन. आता संकल्प करण्यासाठी काय करायचं, पुन्हा आपल्या तळहातावर थोडंसं पाणी घ्यायचं. त्या पाण्यामध्ये फूल ठेवायचं, गंध, फूल, अक्षता ठेवायच्या आणि त्यानंतर पूजा करण्यामागचा तुमचा नेमका उद्देश काय आहे किंवा तुम्ही कोणत्या इच्छेसाठी ही पूजा करत आहात हे मनातल्या मनात श्री गणेशांचं ध्यान करून तुम्हाला सांगायचं आहे आणि ते पाणी ताटामध्ये सोडून द्यायचं आहे. जेव्हा तुमची संपूर्ण पूजा आटोपेल तेव्हा ते पाणी तुम्ही एखाद्या झाडाला घालून देऊ शकता, तुळशीला घालायचं नाही. आता आपण या पूजेमध्ये मान असणाऱ्या प्रत्येक देवी देवतेला स्नान घालून घेऊया. सुरुवात करूया गणपती बाप्पांपासून. आपल्या देवघरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती असते. बाळकृष्ण किंवा ज्याला कुणी कुणी रंगनाथ असंही म्हणतं, तर तेच आहेत भगवान विष्णू आणि विष्णू रूपी भगवान धन्वंतरी. तर देवघरातली आपण ती बाळकृष्णाची मूर्ती या पूजेमध्ये ठेवू शकतो. त्याचबरोबर माता लक्ष्मीची मूर्ती सुद्धा आपल्या देवघरामध्ये असते, तर ती देखील ठेवू शकतो. फक्त कुबेर देवतेची आपल्याकडे मूर्ती असणं थोडंसं अवघड होतं, कारण देवघरामध्ये आपण ती ठेवलीच पाहिजे असंही काही नसतं. त्यामुळे ज्यांच्याकडे कुबेर देवतेची मूर्ती असेल त्यांनी ती ठेवा. नसल्यास त्याऐवजी सुपारी ठेवली तरी पण चालेल. किंवा या धनत्रयोदशीच्या निमित्ताने तुम्ही एखादी फोटो फ्रेम अशी घेऊ शकता की त्या फोटोमध्ये भगवान विष्णू रूपी धन्वंतरी, त्याचबरोबर माता लक्ष्मी, श्री कुबेर आणि बुद्धीची देवता गणपती या सर्व देवी देवतांचा समावेश असला पाहिजे.
प्रत्येक धनत्रयोदशीला मग तुम्ही हाच फोटो पूजेमध्ये ठेवत जायचा. पूजा झाली की तो फोटो तुम्ही गुंडाळून एखाद्या पिशवीमध्ये ठेवला तरी पण चालेल, म्हणजे फक्त दरवर्षी पूजेपुरता वरती काढायचा. तर इथे तुम्ही पाहू शकता, सर्वात पहिल्यांदा गणपती बाप्पांना मी पाण्याने स्नान घालून घेतलं. मूर्ती स्वच्छ कपड्याने पुसून कलशाच्या शेजारी, म्हणजे आपल्या उजव्या हाताला आली पाहिजे अशा पद्धतीने स्थापन केली. खाली थोड्याशा अक्षता ठेवल्या, त्या नाही ठेवल्या तरी पण चालतं, कारण तसंही आपण कपड्याचं आसन खाली अंथरलेलं असतं. तर मग गणपती बाप्पांचं स्नान झालं, त्यांना हळदी कुंकू सुद्धा लावून झालं. त्यानंतर आपल्याला बाळकृष्णाला स्नान घालायचं आहे, ज्यांना आपण धनत्रयोदशीच्या दिवशी भगवान धन्वंतरी म्हणून पूजणार आहोत. तर त्यांना सुद्धा पाण्याने स्नान घालायचं. प्रत्येक देवी देवतेला स्नान घालत असताना ते मुक्याने घालायचं नाही, त्यांचा काहीतरी मंत्र आपण म्हणत राहायचा. जसं की गणपती बाप्पांना स्नान घालताना श्री गणेशाय नमः, त्याचबरोबर आपल्याला बाळकृष्णाला स्नान घालताना काय म्हणायचं आहे, ओम नमो भगवते वासुदेवाय. माता लक्ष्मीला स्नान घालताना श्री महालक्ष्मी देवे नमः किंवा जय माता दी. आणि कुबेर देवतेची आपल्याकडे काही मूर्ती वगैरे नसते, तर मग आपण त्याच्याऐवजी सुपारी ठेवायची आणि त्यांना स्नान घालताना ओम कुबेर देवताय नमः किंवा श्री कुबेर देवताय नमः असं काहीतरी म्हणू शकतो. म्हणजे काही का होईना आपल्याकडून त्यांचं नामस्मरण स्नान घालण्याच्या निमित्ताने झालं पाहिजे. आता बघा, माझ्याकडे कुबेर देवतेची मूर्ती नाहीये, तर मग मी काय केलं, धनत्रयोदशीच्या निमित्ताने फोटो घेतला आणि त्या फोटोमध्ये नेमकं धन्वंतरी देव नाहीये, त्याच्याऐवजी आहेत माता सरस्वती, माता लक्ष्मी, कुबेर देवता आणि गणपती बाप्पा. मग हा फोटो सुद्धा मी मागे ठेवलेला आहे, जेणेकरून मूर्तींमध्ये तर माझ्याकडून बाळकृष्णाची किंवा धन्वंतरींची पूजा होईल आणि फोटोमध्ये बाकी देवी देवता तर आहे. माता सरस्वतीची पूजा आपण या दिवशी केली तर काहीच बिघडणार नाही, कारण तसंही आपण हिशोबाच्या वह्या ज्या पुजतो तर त्यातही कुठेतरी माता सरस्वती आहेच की. कलशाला हळदी कुंकू लावून घ्यायचं. गणपती बाप्पांना जेव्हा मी स्नान घातलं होतं तेव्हाच हळदी कुंकू लावलेलं होतं, त्यामुळे आता बाळकृष्णाला किंवा ज्यांना आपण या पूजेमध्ये धन्वंतरी देव म्हणून पूजणार आहोत त्यांना अष्टगंध, हळद किंवा चंदनाचा गंध आपण लावू शकतो. माता लक्ष्मीला हळदी कुंकू आणि कुबेर देवतेला माझ्या मते चंदनाचाच गंध लावला जात असावा. सध्या आपल्याला जी फुलं उपलब्ध होतील ती फुलं आपण या पूजेकरता वापरू शकतो, त्यामुळे मंगल कलशाला आणि बाकी सर्व देवी देवतांना देखील फुलं वाहून घ्यायची. तुम्हाला समजा फोटोला माळ किंवा हार बनवणं शक्य झालं तर तुम्ही तो करून देखील फोटोला घालू शकता. धनत्रयोदशीच्या पूजेमध्ये म्हणण्याचे साधे सोपे मंत्र मी तुम्हाला सांगते. तुम्ही पूजा करताना दोन्ही हात जोडून हे मंत्र एका पाठोपाठ एक म्हणू शकता. पहिल्यांदा कलशाचा मंत्र ओम कलशस्थ देवताभ्यो नमः, त्यानंतर गणपती बाप्पांचा मंत्र श्री गणेशाय नमः, यानंतर धन्वंतरी देवांचा मंत्र ओम तत्पुरुषाय विद्महे अमृत कलश हस्ताय धीमहि तन्नो धन्वंतरी प्रचोदयात. नंतर माता लक्ष्मीचा मंत्र ओम श्री महालक्ष्मी देवे नमः आणि सगळ्यात शेवटी कुबेर देवतेचा मंत्र ओम यक्षाय कुबेराय वैश्रवनाय धनधान्याधिपतये धनधान्य समृद्धीम मे देही दापय स्वाहा. समुद्र मंथनाच्या वेळी भगवान श्रीहरी विष्णू रूपी धन्वंतरी देव आपल्या हातामध्ये अमृताचा कलश घेऊन आले, म्हणूनच त्यांना आजही देवांचे वैद्य किंवा आयुर्वेदाचे आराध्य दैवत म्हणून पूजलं जातं. ती घटना अश्विन कृष्ण त्रयोदशीला घडली, म्हणूनच आपण धनत्रयोदशीची पूजा करतो आणि या पूजेमध्ये सुद्धा आपल्याला काही कलश भरून ठेवायचे आहे, त्यासाठी काही विशिष्ट गोष्टींना मान सुद्धा आहे. दिवाळीच्या वेळा असे सजवलेले लहान लहान सुगड सुद्धा मिळतात, ते तुम्ही घेऊ शकता किंवा तुमच्याकडे संक्रांतीचे असतील ते घेतले तरी पण चालतील किंवा छोट्या छोट्या वाट्यांमध्ये तुम्ही हे साहित्य भरून ठेवलं तरी पण चालेल. तर आपल्याला साळीच्या म्हणजेच तांदळाच्या लाह्या, त्याचबरोबर बत्तासे, धने आणि 7 प्रकारची 7 धान्य किंवा 5 प्रकारची 5 धान्य या सुगडांमध्ये भरून ठेवायची असतात. अगदीच तुमच्याकडे सुगड वगैरे काही नसतील तर प्रत्येक जी काही वस्तू आहे किंवा पदार्थ आहे ते तुम्ही छोट्या छोट्या राशींच्या स्वरूपात देवासमोर मांडले तरी पण चालेल. म्हणजे लाह्या बत्तासे तुम्ही एखाद्या प्लेटमध्ये ठेवा आणि बाकी जे काही धान्य आहे त्याच्या तुम्ही छोट्या छोट्या राशी करून ठेवू शकता. या सर्व देवी देवतांच्या आशीर्वादाने आपल्या घरामध्ये धनधान्य सुखसमृद्धी यावी, म्हणजेच काय, अन्नधान्याची कधीही कमतरता पडू नये, पैशा अडक्यांची सुद्धा काहीच अडचण येऊ नये, म्हणून काही धान्य, त्याचबरोबर लाया बत्तासे आणि आपल्याकडे असणारे थोडेफार पैसे आणि सोन्या चांदीचे दागिने असल्यास तेही आपण या पूजेमध्ये ठेवू शकतो, त्यांची देखील पूजा करू शकतो. कुबेर देवतेला पांढऱ्या रंगाची मिठाई विशेष प्रिय असल्यामुळे त्या अर्थाने देखील या पूजेमध्ये लाया बत्तासे ठेवण्याची पद्धत आहे. गणपती बाप्पांना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा,
त्याचबरोबर भगवान धन्वंतरींकडे आपण आपल्या चांगल्या आरोग्याची कामना करणार असल्यामुळे आपण आपल्या घरामध्ये उपलब्ध असणारे काही मसाल्याचे पदार्थ या पूजेत ठेवू शकतो. जसं की लवंग, हळकुंड, जायफळ, वेलदोडा यासारखे पदार्थ, ओवा असेल तर तोही ठेवू शकतो किंवा दुसऱ्याही बऱ्याच गोष्टी ज्या आपण आयुर्वेदिक गोष्टी म्हणून वापरत असतो. तुळस असेल, कोरफड असेल, कडुनिंबाची पानं असतील, विड्याची पानं देखील आयुर्वेदिकच आहे. त्याचबरोबर आलं देखील आपण आयुर्वेदिक उपचारांसाठी वापरू शकतो. बऱ्याच वेळा आपण आजारी पडतो पण लगेच काही डॉक्टरकडे जात नाही. आपल्या घरामध्ये उपलब्ध असणाऱ्या काही मसाल्याच्या पदार्थांना किंवा आयुर्वेदिक पदार्थांना वापरून आपण स्वतःला बरं करण्याचा प्रयत्न करतो. त्याला आपण आजीबाईचा बटवा या नावाने सुद्धा ओळखतो. तर या अर्थाने आपल्याला या वस्तू या पूजेत ठेवायच्या असतात. दुसऱ्या दिवशी हे साहित्य आपण आपल्याला उपयोग करायचा असेल तर लगेच वापरू शकतो किंवा नसेल तुम्हाला वापरायचं तर तुम्ही एखाद्या झाडाच्या बुडाशी किंवा मातीमध्ये पुरून दिलं तरी पण चालेल. मसाल्याचे पदार्थ ठेवले असतील तर ते तुम्ही उचलून पुन्हा मसाल्याच्या पदार्थांमध्ये ठेवून देऊ शकता. आता इथे आपली जवळपास संपूर्ण पूजा मांडून झाली आहे. आता वेळ आहे यमदीपदान करण्याची. बघा, धनत्रयोदशी म्हणजे अश्विन कृष्ण त्रयोदशी अर्थात 13वी तिथी. भगवान श्रीहरी विष्णूंचा 13वा अवतार देखील धन्वंतरी आणि या पूजेचे मुख्य देवता तर तेच आहे. या अर्थाने आपल्याला या दिवशी कणकेचे म्हणजेच गव्हाच्या पिठाचे 13 दिवे बनवायचे असतात. त्या 13ही दिव्यांमध्ये तेल टाकायचं, एकेरी वात आपण लावायची आणि हे सर्व दिवे प्रज्वलित करून घ्यायचे. तुम्ही हवं तर एका दिव्याच्या शेजारी म्हणजे दोन्ही बाजूने ठेवण्यासाठी मुटके लोड किंवा ज्याला आपण बळी म्हणतो तर ते बनवून देखील ठेवू शकता. व्हिडिओत तुम्ही पाहत असाल मी कशा पद्धतीने एका मधल्या दिव्याजवळ दोन्ही बाजूने असे पिठाचे लांबट आकाराचे मुटके करून ठेवले आहेत. तर मग 13 दिव्यांनी सर्वप्रथम आपण या संपूर्ण पूजा मांडणीला ओवाळायचं. त्यानंतर हे दिवे म्हणजे तसंच हे दिव्यांचं ताट घेऊन बाहेर जायचं. जिथे आपली तुळस असेल किंवा मोकळी जागा असेल तिथे आपण हे 13 दिवे दक्षिण दिशेला तोंड करून ठेवायचे आहे. म्हणजेच काय, दिव्यांच्या ज्योती या दक्षिण दिशेला आल्या पाहिजेत. सूर्यपुत्र यमराजांना मृत्यूची देवता म्हणून ओळखलं जातं. त्यामुळे या यमराजांकडे अपमृत्यूचं भय टळावं यासाठी प्रार्थना करायची म्हणून हे 13 दिवे लावण्याची पद्धत आहे. काही ठिकाणी यमराजांच्या नावाने किंवा अपमृत्यूचं भय टळावं म्हणून एकच दिवा लावला जातो. पण तसंही आपल्याला 13वी तिथी असल्यामुळे या पूजेला 13 दिव्यांनी ओवाळावं लागतंच. तर मग तेच 13 दिवे आपण नंतर यमदेवतेच्या नावाने बाहेर लावू शकतो. तर बघा, तुम्हाला एक बनवायचा असेल तर एकही बनवा किंवा अशा पद्धतीने 13 बनवले तरी पण चालेल. अशा पद्धतीने पिठाचे 13 दिवे प्रज्वलित करण्याचा एक उद्देश असाही असतो की आपण पिठाचे दिवे प्रज्वलित करतो, काही वेळाने ते शांत होऊन जातात, पण त्याच्यानंतर जे काही पीठ उरतं म्हणजे फक्त दिवे उरतात तर रात्रभरातून बऱ्याच वेळा मुंग्या तिथे लागतात आणि त्या मुंग्या ते पीठ खाण्याचा प्रयत्न करतात. म्हणजेच काय, आपल्याकडून एक प्रकारे मुक्या जीवांना तृप्त करण्याचं काम होतं आणि जेव्हा हे मुके जीव तृप्त होतात तेव्हा आपल्याला कोणत्याही प्रकारची शत्रुपीडा असेल, आधिव्याधी असेल, अपमृत्यूचं संकट असेल तर त्यापासून सुद्धा रक्षण होतं अशी धार्मिक मान्यता आहे. त्यामुळे पिठाच्या दिव्यांचं हे महत्व. यमदीपदान करून झाल्यानंतर जेव्हा आपण घरात येतो तेव्हा काय करायचं, आपण पूजेमध्ये जे काही धने ठेवलेले असतात त्यातले थोडे थोडे धने प्रत्येकाच्या हातावर द्यायचे आणि त्याच्याबरोबर गुळ सुद्धा द्यायचा आणि सगळ्यांनी ते धने आणि गुळ खायचे आहे. धनत्रयोदशीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच यंदा तारखेप्रमाणे 30 ऑक्टोबर 2024 ला बुधवारच्या दिवशी तुम्हाला ही पूजा उचलायची आहे. सर्वात पहिल्यांदा पूजा मांडणीजवळ एखादा दिवा लावून घ्यायचा. सर्व देवी देवतांना गंध, फूल, अक्षता वाहून घ्यायच्या. पूजेमध्ये तुमच्याकडून काही चुकलं असेल तर त्यासाठी माफी मागायची. जो काही मंगल कलश आपण स्थापन केलेला असतो तो उचलायचा आणि आपल्या कपाळाला लावायचा, पुन्हा खाली ठेवायचा आणि त्यानंतर कलशावरचं नारळ काढून घ्यायचं. कलशातलं पाणी एखाद्या झाडाला घालायचं. नाणं, सुपारी तुम्ही पुढच्या पूजेमध्ये म्हणजेच लक्ष्मी पूजनाला वापरू शकता. नारळ जे आहे ते तुम्हाला लगेच फोडून प्रसाद म्हणून खायचं असेल तर तसंही खाऊ शकतात. नसेल खायचं तर लक्ष्मी पूजनासाठी तुम्ही पुन्हा तेच नारळ वापरू शकता. जे काही औषधी साहित्य होतं ते जर मी ठेवलेलं आहे त्या पद्धतीचं असेल तर मग त्यातलं काही तुम्हाला लगेच वापरता आलं तर पहा. नसेल वापरायचं तर मग तुम्ही ते साहित्य जमिनीमध्ये पुरून दिलं, मातीमध्ये मिसळून दिलं तरी पण चालेल. कोरडं म्हणजे मसाल्याचे तुम्ही पदार्थ ठेवले असतील, लवंग वगैरे काही आपण ज्याला खडे मसाले म्हणतो, तर ते तुम्ही तुमच्या मसाल्याच्या डब्यामध्ये पुन्हा ठेवून दिले तरी पण चालेल. बाकी सर्व देवी देवतांच्या मूर्तींना तुम्ही स्नान घालून पुन्हा देवघरात ठेवून द्या. फोटो असेल तर स्वच्छ पुसून एखाद्या कापडामध्ये किंवा पिशवीमध्ये गुंडाळून तुम्ही तो व्यवस्थितपणे एखाद्या ठिकाणी ठेवून द्या की जिथे कुणीही तो पाडायला वगैरे जाणार नाही
किंवा दुसऱ्या काही वस्तू त्याच्यावर ठेवल्या जाणार नाही. म्हणजे व्यवस्थित सांभाळून ठेवा. जे काही दाणे आपण खाली ठेवतो, तांदूळ ठेवतो कलशाखाली, तर त्यातले काही तांदूळ तुम्ही पक्ष्यांना घालू शकता आणि बाकी तांदूळ तुम्हाला लक्ष्मीपूजनामध्ये पुन्हा कलश स्थापनेसाठी वापरायचे असतील तर तसंही केलं तरी पण चालेल. लाह्या बत्तासे सुद्धा लक्ष्मीपूजनामध्ये कामात येतील. बरेच जण लक्ष्मीपूजनामध्ये सुद्धा असे धान्य पूजतात, तर तुम्ही हे सुघड असेच्या असे ठेवून लक्ष्मीपूजनामध्ये पुन्हा तेच ठेवले तरी पण चालेल. पानं फुलं देखील एखाद्या झाडाच्या बुडाशी किंवा मातीमध्ये तुम्ही पुरून देऊ शकता, जेणेकरून निसर्गाकडून आपल्याला जे काही मिळालेलं आहे ते पुन्हा आपण निसर्गाला परत करावं. निसर्ग कधीही ते स्वीकारायला तयार असतो. पाण्यामध्ये टाकलं तर प्रदूषण वाढतं, त्यामुळे या गोष्टी करू नका. पैसे असतील, दागिने असतील, व्यवस्थित सांभाळून ठेवून द्या. बऱ्याच वेळा रात्रीच्या वेळी आपल्या घराच्या बाहेर कुत्रे सुद्धा हिंडत असतात आणि आपण हे दिवे बाहेर असे लावलेले असतील तर तेलकट वासाने कुत्रे तिथे येतात आणि ते दिवे खाण्याचा सुद्धा प्रयत्न करतात. कुत्र्यांनी खाल्लेलं तर अजून चांगलं मानलं जातं, त्यामुळे यमदीपदान तुम्ही अवश्य करा. मुंग्या खातील किंवा कुत्रे का होईना खातील. आणि समजा सकाळी उठून पाहिल्यानंतर त्यातले काही दिवे किंवा पीठ शिल्लक असेल तर ते सगळे दिवे तुम्ही उचलून घ्यायचे आहे आणि कचऱ्यामध्ये टाकून द्यायचे आहे. त्यांना गायींना वगैरे घालण्याचं काम अजिबात करायचं नाही. मंडळी, तुम्हाला धनत्रयोदशीचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की कळवा.